हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. काल आपण मांडुक्योपनिषद पूर्ण केलेला आहे. आज ऐतरेय उपनिषद आपण पाहणार आहोत. ऋग्वेदातल्या ऐतरेय हे जे अरण्यक आहे, म्हणजे ऋग्वेदावरती अरण्यामध्ये ज्या गोष्टींची चर्चा झालेली आहे त्यातल्या 4थ्या, 5व्या आणि 6व्या अध्यायाला ऐतरेय उपनिषद असं म्हटलेलं आहे. मग हे अध्याय एवढेच का निवडलेले आहेत? तर गूढातलं गूढ ज्ञान वेदांतामधलं याचा विचार ज्या अध्यायामध्ये केला जातो त्या अध्यायाच्या समूहाला आपण उपनिषद म्हणतो आणि त्यालाच आपण वेदांत म्हणतो. आणि या 3 अध्यायामध्ये ब्रह्मविद्या ही प्राधान्याने सांगितलेली आहे. सुरुवातीला शांतीपाठ सांगतात. ओम वाङ्मये मनसी प्रतिष्ठिता मनोमे वाची प्रतिष्ठितम अविर्मारम एधी वेदस्य अनिष्ठाः श्रुतं मे मा प्रहासीहि अनेन धीतो नो आहाराः रात्रसंपुत्धामृतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मा अवतु तद्वक्तारम् अवतु अवतु माम अवतु वक्तारम अवतु वक्तारम. ओम शांती शांती शांती. ओम हे सच्चिदानंद रूप असलेल्या वाक मनसी प्रतिष्ठिता, माझ्या वागेंद्रियामध्ये मनामध्ये तू स्थित हो. मे मनहा वाची प्रतिष्ठितम, माझ्या मन आणि वाणी आणि इंद्रियामध्ये तू स्थित हो. म्हणजे या गोष्टींना तू मला प्रेरणा दे. अविही मे आविही एधी, हे प्रकाशस्वरूप परमेश्वरा तू माझ्या वाणीमध्ये प्रकट हो. वेदस्य अनिष्ठाः मे श्रुतम, वेदाविषयी जे ज्ञान आहे ते ज्ञान मला ऐकव. मा प्रहासी, मला सोडू नकोस. अनेन अधीतेन, या अध्ययनाद्वारा. अहोरात्रान संदिधामी ऋतम, दिवस आणि रात्रीला मी एक करून या श्रेष्ठ शब्दांची वदिष्यामी बोलेन. सत्यम वदिष्यामी, सत्य बोलेन. माझी तू रक्षा कर, आचार्यांची रक्षा कर. आणि शांती शांती शांती. त्रिवार शांतीचा अर्थ आपण बघितलेला आहे. आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक या 3 प्रकारच्या रोगांचा त्रास होऊ नये म्हणून 3 वेळा शांती 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 असं म्हणतात. आता या शांतीपाठाचा भाव काय असतो, म्हणजे हा शांतीपाठ कशाला करतात? कुठल्याही उपनिषदाच्या सुरुवातीला हा एक प्रकारचा शांतीपाठ केला जातो. तो शांतीपाठ म्हणजे भगवंताला उपनिषदाच्या अध्ययनापूर्वी केलेली प्रार्थना आहे. कोणतंही विघ्न या उपनिषदाचं अध्ययन करताना येऊ नये म्हणून ही प्रार्थना केली जाते. प्रार्थना करताना ते गुरु शिष्य म्हणतात की हे सच्चिदानंद परमात्मा, माझी वाणी स्थिर होऊ दे. मन आणि वाणी हे एकाग्र होऊ दे. म्हणजे मी बोलताना माझ्या शब्दांकडेच माझं लक्ष राहू दे, मन एकीकडं आणि बोलतोय दुसरीकडं असं होऊ नये. वाणीद्वारा माझं चिंतन प्रकट व्हावं. माझं संकल्प आणि वचन दोन्ही विशुद्ध झालं पाहिजे. हे प्रकाशस्वरूप परमेश्वरा, आपण माझ्यासाठी प्रकट व्हा. योगमायेचा पडदा काढून टाका. हे मन आणि वाणी, तुम्ही दोघे माझ्यासाठी ज्ञानप्राप्ती करून द्या. मी वेदविषयक ज्ञान प्राप्त करून घेऊ शकेन. गुरुमुखातून मिळालेल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा माझ्याकडून त्याग होऊ नये, मी तो विसरून जाऊ नये, यासाठी मी दिवसरात्र एक करून चिंतन करेन, पठण करेन, अभ्यास करेन. मी जे काही बोलेन ते सत्यच बोलेन, चांगल्या शब्दात बोलेन. हे परब्रह्मा, माझं रक्षण कर, माझ्याबरोबर माझ्या आचार्यांचं रक्षण कर आणि मला
कोणताही शारीरिक, मानसिक अथवा अचानक कोणताही त्रास होऊ नये असा आशीर्वाद दे. आता या शांतीपाठानंतर पहिल्या अध्यायातल्या प्रथम खंडामध्येच म्हणतात, ओम आत्मा वा इदमेक एवाग्र आसीत नान्यत किंचन मिषत स ईक्षत लोकांनु सृजा इति. ओम या अक्षरापासून परमात्म्याला साद घालतात आणि मग उपनिषदाचा आरंभ करतात. इदम अग्रे एकहा, या जगामध्ये पहिल्यांदा एकमात्र काय झालं, आत्मा वै आसीत, परमात्माच होता. अन्यत किंचन एव, दुसरं काहीही नव्हतं. मिषत न सहा, प्रयत्न करणारा दुसरा कोणीही नव्हता, फक्त परमात्मा पुरुषच होता. लोकान सुजैही इति ईक्षत, त्याने या संपूर्ण विश्वलोकाची रचना करण्याचा विचार केला. आता अशाच प्रकारचे 4 श्लोक श्रीमद भागवत महापुराणाच्या दुसऱ्या स्कंधामधल्या अध्यायात आहेत. त्याला चतुश्लोकी भागवत असं म्हणतात. हे विश्व निर्माण करण्याची कल्पना परमात्म्याला कशी झाली हे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तसंच त्या चतुश्लोकी भागवतामध्येही सांगितलेलं आहे. पहिल्यांदा या मंत्रामध्ये भगवंतानी सृष्टीच्या रचनाविषयक संकल्प केलेला आहे. कुठलंही कार्य करताना अगोदर नियोजन करावं लागतं, संकल्प करावा लागतो. मी अमुक एक प्रकल्प हातात घेतलेला आहे असा एक संकल्प अगोदर करावा लागतो आणि संकल्प केल्यानंतर त्याच्यासाठी जे आवश्यक प्रयत्न असतात ते सगळे करावे लागतात, तर तो संकल्प सिद्धीला जातो. तसा भगवंतानी सृष्टीच्या रचनेविषयक आपला संकल्प केलेला आहे आणि सृष्टीचा जड आणि चेतनामय अशा दोन्हीही प्रकारच्या सृष्टीचा विचार त्याने केलेला आहे. मग सृष्टीच्या रचनेच्या अगोदर कोण होतं? फक्त परमेश्वर होता, दुसरं कोणीही नव्हतं. मग पुढं काय झालं? स इमान लोकान सृजत अंभो मरीचर्मी अपो दंभोः परेण दिवम द्यौः प्रतिष्ठांतरिक्षम मरीचयः पृथिवी मळोया अधास्तात्तः आपहा. सहा अंबा मरीचिही मरम आपहा इमान. मग भगवंतानी संकल्प केल्यानंतर काय सुरुवात केली? अगोदर अंतरिक्षाची निर्मिती केली, नंतर मर्त्यलोक निर्माण केला, मग पाणी निर्माण केलं, मग ह्या सगळ्या लोकाची रचना केली, स्वर्गलोकाच्या वरचा द्युलोक निर्माण केला, प्रतिष्ठा देऊहू अदाह अंबाहा, आधारभूत असा द्युलोक निर्माण केला, त्यांना अंभ असं म्हटलेलं आहे. अंतरिक्ष लोक हाच मरीची आहे, म्हणजे सूर्याचा सूर्यलोक आहे. पृथ्वी ही पृथ्वी मृत्यूलोक आहे, ती सगळ्यात खालच्या बाजूला आहे आणि त्याच्या खाली पाताळ आहे. त्या पाताळामध्ये पाण्याची व्यवस्था केलेली आहे. अशा रीतीने आता याचा जरा विस्तृत अर्थ बघूया. पहिल्या मंत्रामध्ये आपण काय बघितलं की परमात्म्याने सृष्टी निर्माण करण्याचा संकल्प केला. या सृष्टी निर्मितीच्या अगोदर कोणीही नव्हतं, फक्त परमात्मा एकटेच होते. त्यांनी संकल्प केला. मग त्यांनी पहिल्यांदा अंभ, मरीची, मर आणि जल या 4 लोकांची रचना केली. अंभ म्हणजे सगळ्यात वरचा, मरीची म्हणजे त्याच्या खालचा जो सूर्यलोक आहे तो, मर म्हणजे सूर्यलोक आणि पृथ्वीच्या मधला म्हणजेच पृथ्वीचा वरचा भाग, आणि जल म्हणजे पाताळ. अशा प्रकारे 4 लोकांची रचना केली. अंभ म्हणजे सगळ्यात वरचा द्युलोक, मरीची म्हणजे अंतरिक्ष जिथं सूर्य, चंद्र, तारे वगैरे आहेत तो, त्याच्यानंतर मर, मर म्हणजे जिथं मृत्यूलोक आहे तो ती पृथ्वी, आणि जल म्हणजे पाताळ. अशा 4 लोकांची रचना केली. त्यालाच श्रुतीमध्ये ओम महाहा जनहा तपहा ओम सत्यम आपण संध्या करताना म्हणतो, ओम भू
ओम भूम भुवा ओम स्वहा ओम जना ओम तपहा ओम सत्यम. तसं महा जनहा तपहा सत्यम याप्रमाणे त्यांनी स्वर्गलोकाच्या वर असलेले हे लोक आहेत. या 5 लोकांना अंभ म्हटलेलं आहे. त्यानंतर अंतरिक्ष लोक म्हणजे भुवर लोक, हे अंभा म्हणजे भूहू. त्यानंतर भुहामध्ये कोण येते? सूर्य, चंद्र, तारांगण वगैरे येतात. त्यानंतर त्याच्या खाली आलेला पृथ्वीलोक, मर, त्याला मर म्हटलेलं आहे कारण तिथं मर्त्य लोक राहतात. त्याच्यानंतर पाताळ म्हणजे आपहा. म्हणून ह्याचा सारांश सांगायचा तर या जगामध्ये त्रिलोक, स्वर्ग, मृत्यू, पाताळ असं म्हणतात त्रिलोक, किंवा चतुर्दश भुवन म्हणतात, किंवा सप्तलोक म्हणतात. अशा निरनिराळ्या संज्ञा त्याच्यासाठी वापरल्या जातात. पण हे सगळं निर्माण हे या क्रमाने केलेलं आहे. आता सृष्टी उत्पत्ती कशी केलेली आहे याचं वर्णन ऐतरेयोपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. स इक्षिते मेनु लोकापालानुसृजा इति सोद्धय एव पुरुषम समुद्राद्मूर्छयत. त्यानंतर त्याने ईक्षत पुन्हा विचार केला. इमेनु लोका लोकपालान सृजव. आता हे लोकपालांची रचना मला करायला पाहिजे, कारण या लोकांची व्यवस्था करणारा कोणीतरी पाहिजे. उद्या मी जर या ठिकाणी माणसं निर्माण केली तर त्यांची व्यवस्था लावणारा आधीच कोणीतरी निर्माण करायला पाहिजे. मग त्याने काय केलं? सगळ्या प्रकारच्या लोकांची रचना आधी केली आणि मग नंतर विचार करायला लागले. या लोकांचं रक्षण करण्यासाठी लोकपाल पाहिजे, नाहीतरी सुरक्षित राहणार नाहीत. मग त्यांनी पाण्यातून हिरण्यमय पुरुषाची निर्मिती केली आणि त्याला मूर्तिमान बनवलं. सगळ्या अंगपांगासहित त्याला मूर्ती त्याची तयार केली. त्याला पुरुष असं नाव दिलं. आणि मग या पुरुषावर जबाबदारी काय टाकली की सगळ्या पृथ्वीचं रक्षण करायचं. मग त्या हिरण्यगर्भा पुरुषाचं पुढं काय झालं ते पुढच्या 4थ्या मंत्रात सांगतात. तमभ्यपत्तस्य भितस्य मुखम निरभद्यत यथांडम मुखाद्वाग वाचोरग्निशिके निरभेदितां नासिकाभ्यां प्राणः प्राणाद्वायुरक्षिणी निरबध्यमक्षिकाभ्यः चुषुक्षुषुः आदित्यः कर्णौ निर्भिद्येतां कर्णाभ्यां श्रोत्रं श्रोत्रद्दिस्वंग निर्भिद्येत त्वचौ लोमानि लोमस्य औषधी वनस्पतो यो हृदयं निरभिद्यत हृदयान्मनो मनश्चंद्रमा नाभिर्निभ्यत दाभ्या आपनो मृत्युः शिष्णं निबिध्यत्य शिष्णोद्रेत रेतसः आपहा. फार मोठा मंत्र आहे. आपण थोडा बघूया व्यवस्थित. या हिरण्यगर्भ पुरुषाला जबाबदारी देण्यासाठी त्याने एक संकल्प केला परमात्म्याने. आणि संकल्प केल्यानंतर त्या हिरण्यगर्भ शरीरातून यथाम अंडम, एका अंड्याप्रमाणे एक गोल असा फुटला, म्हणून ह्याला ब्रह्मांड असं म्हणतात. भागवतामध्ये ह्याचा सविस्तर उल्लेख आहे. तर आणि ते अंड फुटल्यानंतर त्याच्यामध्ये निरभिद्यत मुखात वाक काय प्रकट झालं? इंद्रिय प्रकट झाली, वाच इंद्रिय प्रकट झालं. अग्निही अग्निदेवता प्रकट झाली. नासिके नाक 2 छिद्र प्रकट झाली. निरभिद्येताम नासिकाभ्याम प्राणहा, या नासिकेतून प्राणाची उत्पत्ती झाली. प्राणात वायू, प्राणापासून वायुदेवता उत्पन्न झाली. अक्षिणी 2 डोळे निर्माण झाले. निर्भेद्यत अक्षिभ्याम चक्षुः, त्या नेत्राच्या ठिकाणी 2 डोळ्याप्रमाणे छिद्र निर्माण झाली आणि त्या इंद्रियानी सूर्य प्रकट झाला. कर्णौ निर्भेद्यताम कर्णाभ्याम श्रोत्रम, कानाची 2 छिद्र निर्माण झाली आणि कानात श्रोत्रेंद्रिय प्रकट झालं आणि श्रोत्रेंद्रियापासून दिशा प्रकट झाल्या. त्वग निर्भिद्यत त्वचा लोमानी लोमस्य, त्वचा निर्माण झाली आणि त्या त्वचेपासून रोम उत्पन्न झाले. त्यानंतर औषधी वनस्पतया
औषधी आणि वनस्पती निरनिराळ्या प्रकारच्या प्रसिद्ध झाल्या. हृदयम निर्विद्यत, हृदयाचं प्रकटीकरण झालं. हृदयात मनहा, हृदयापासून मन तयार झालं. मनसे चंद्रमाहा, मनापासून चंद्र निर्माण झाला. नाभीही निर्बध्यत, नाभी प्रकट झाली. नाभ्या अपाना वायू, नाभीपासून अपान वायू प्रकट झाला. अपानात मृत्यू, अपान वायूपासून मृत्यूदेवता प्रकट झाली. शिष्णम निर्बध्यत, शिष्णात रेत वीर्य रेतस्य आपहा. शिष्ण म्हणजे पुनरुत्पत्ती निर्माण करणारा अवयव, इंद्रिय. मग ते स्त्री जननेंद्रिय असेल, पुरुष जननेंद्रिय असेल, ते निर्माण झालं. त्याच्यापासून वीर्य निर्माण झालं आणि स्त्रियांमध्ये आर्तव निर्माण झालं आणि त्या वीर्यापासून जलाची उत्पत्ती झाली, पाणी. आता याचं हा क्रम सविस्तर पुन्हा एकदा बघूया. गेल्या मंत्रामध्ये जो हिरण्यगर्भ पुरुष निर्माण केला म्हणून सांगितलं, त्या हिरण्यगर्भ पुरुषाकडून काहीतरी संकल्परूप काम करून घ्यावं असं परमेश्वराला वाटलं. मग एक फलस्वरूप अंड त्याने निर्माण केलं. यालाच ब्रह्मांड म्हणतात. ते काही वर्ष पाण्यात होतं असा भागवतामध्ये उल्लेख आहे. आणि मग ते अंड फुटल्यानंतर त्याच्यापासून पहिल्यांदा वाघ इंद्रियाची निर्मिती झाली. वाघ इंद्रियापासून अधिष्ठातृ देवता निर्माण झाल्या. नंतर नासिकेची 2 छिद्र निर्माण झाली. त्या छिद्रापासून प्राणवायू निर्माण झाला. म्हणजे बघा, अगोदर इंद्रिय निर्माण झाली आणि मग त्यांचे विषय निर्माण झाले, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे अगोदर वाघेंद्रिय आणि मग बोलणं, अगोदर नाक आणि मग प्राणवायू, अगोदर डोळे आणि मग दृश्य. त्यानंतर प्राणेंद्रिय म्हणजे घ्राणेंद्रिय यांच्यापासून अश्विनी कुमारांची उत्पत्ती केली. रसनेंद्रिय निर्माण झाली. त्याच्या देवतेचं वर्णन मात्र केलेलं नाही, फक्त रसनेंद्रिय एवढाच उल्लेख आहे. त्यानंतर नेत्र निर्माण झाले. नेत्रापासून सूर्य निर्माण झाला. बघा, म्हणजे अगोदर इंद्रिय आणि मग इंद्रियाचा विषय प्रकाश. प्रकाश असल्याशिवाय नेत्रेंद्रियाला दिसून काय उपयोग. म्हणजे अगोदर इंद्रिय निर्माण झाली आणि मग प्रकाश निर्माण झाला. आधी श्रोत्रेंद्रिय निर्माण झाले आणि मग दिशा निर्माण झाल्या. जे दिशांकडून आवाज येतो म्हणून त्या दिशा निर्माण झाल्या. म्हणजे अगोदर खाणारा मनुष्य निर्माण झाला आणि मग स्वयंपाक केला गेला, थोडक्यात सांगायचं तर. कारण हा जो स्वयंपाक केलेला आहे तो खाणार कोण. म्हणून अगोदर गृहिणी काय करते, खाणारे किती जण आहेत, जेवायला माणसं आज किती आहेत, एक 10 आहेत, 10 जणांचं स्वयंपाक. म्हणजे आधी माणसं आणि मग स्वयंपाक. तसं अगोदर ही इंद्रिय प्रकट झाली आणि मग त्या इंद्रियांचे विषय प्रकट झाले. म्हणजे आधी श्रोत्रेंद्रिय प्रकट झालं, मग दिशा प्रकट झाल्या. आधी नेत्र प्रकट झालं, मग सूर्य उत्पन्न झाला. असं मग त्वचा उत्पन्न झाली आणि त्वचा उत्पन्न झाल्यानंतर त्याच्यावरचे रोम, औषध, वनस्पती हे निर्माण झाले. कारण त्या वनस्पतींमधून पानं, फुलं काढण्याची जबाबदारी ही त्वचेचीच आहे. काटे, फूल हे सगळे स्पर्शाचे विषय आहेत. त्यानंतर नाभीपासून गुदछिद्र, अपानवायू हे सगळं निर्माण झालं आणि मलत्याग करण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर लिंग प्रकट झालं, जननेंद्रिय, त्यामध्ये वीर्य निर्माण झालं आणि या वीर्यापासून पाण्याची उत्पत्ती झाली. आणि मग त्याच वेळी प्रजापतीची निर्मिती झाली. कारण प्रजापतीचा आणि ह्या जननेंद्रियाचा फार जवळचा संबंध आहे. प्रजेचं पालन करणारं, उत्पादन करणारं हे सगळी जबाबदारी ह्या प्रजापतीची आहे. आता पहिल्या खंडामधले 4 श्लोक आपण बघितलेले आहेत. या 4 श्लोकामध्ये ऐतरेय उपनिषदामध्ये या पहिल्या 4 श्लोकामध्ये काय सांगितलंय. पहिला खंड या ठिकाणी संपला, 4 मंत्रांचा आहे. या 4 मंत्रामध्ये काय सांगितलंय. 1, हे विश्व निर्माण करण्याच्या अगोदर परब्रह्म परमात्मा एकटेच होते. 2, त्यांच्या आधी किंवा त्यांच्या बरोबर दुसरं कोणीही नव्हतं. क्रमांक 3, परमात्म्याला सृष्टी निर्माण करायचा संकल्प करण्याची प्रेरणा झाली, म्हणजे त्याने संकल्प केला.
संकल्प करताना आधी काय केलं? हे 4 लोक निर्माण केले. द्यूलोक म्हणजे सगळ्यावरचा, मग अंतरिक्ष जिथं सगळे ग्रहतारे आहेत तो, त्याच्यानंतर मर्त्यलोक पृथ्वी आणि नंतर पाताळ लोक, असे 4 लोक निर्माण केले. 4 लोक निर्माण केल्यानंतर या 4 लोकांचं रक्षण करण्यासाठी त्या हिरण्यगर्भाला संरक्षक म्हणून नेमलं. मग त्यानंतर 84 लक्ष योनी आणि सगळी वनस्पती वगैरे निर्माण करण्यासाठी या सगळ्यांची बीज एका अंड्यामध्ये बंद करून ठेवली आणि ते अंड नंतर फोडलं. म्हणूनच या सगळ्याला ब्रह्मांड असं म्हणतात. मग ते अंड फुटल्यानंतर एक मनुष्याकृती त्याने तयार केली. म्हणजे जो हिरण्यगर्भ होता त्याला एक व्यवस्थित रूप दिलं. वागेंद्रिय दिलं, रसनेंद्रिय दिलं, डोळे दिले, त्याच्यापासून सूर्य उत्पन्न केला, कान दिले, त्याच्यापासून दिशा उत्पन्न केल्या, त्वचा दिली, त्याच्यापासून रोम आणि औषध निर्माण केली, हृदय निर्माण केलं, त्याच्यापासून मन निर्माण केलं, नाभी निर्माण केली, त्याच्यापासून अपानवायू गुद इंद्रिय निर्माण केली, त्याच्यानंतर जननेंद्रिय निर्माण केली, त्याच्यापासून वीर्य निर्माण केलं आणि मग वीर्यापासून त्याने पाण्याची उत्पत्ती केली. जल म्हणजे थोडक्यात द्रवपदार्थांपर्यंतची उत्पत्ती ही या क्रमाने झालेली आहे असं उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. मी काय माझ्या मनाचं सांगत नाही. उपनिषदामध्ये ज्या गूढ ज्ञानावर विद्वान लोकांनी चर्चा केलेली आहे तेच मी तुम्हाला सांगतो. आता या ठिकाणी ऐतरेय उपनिषदातला पहिला खंड संपलेला आहे. दुसरा खंड आपण उद्या पाहू. आता मी इथंच थांबतो. जरूर सबस्क्राईब करा. हरिओम.